नमस्कार प्रेक्षक हो. आपण माणसं खरंच उत्सवप्रिय. कुठल्याही उत्सवाची मजा लुटल्याशिवाय आपलं आयुष्य हे समृद्धच होत नाही. आणि आपल्याकडे उत्सवही तसेच आहेत, अगदी जोशपूर्ण. मग तो गोपाळकाला असो, गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की अगदी दसरा दिवाळी असो, प्रत्येक उत्सवाचा आपला एक न्याराच डौल आहे. आता गणेशोत्सवाचंच पहा ना. गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्राच्या आवडीनिवडीशी अगदी एकरूप झालेला आहे. गणपती हे आपल्या सगळ्यांचेच आराध्य दैवत. 14 विद्या आणि 64 कलांचा दाता म्हणजे आपला गणपती बाप्पा. म्हणूनच गणपतीच्या आगमनापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगळं वातावरण अगदी बाप्पामय झालेलं असतं. नाम तुझे रे विघ्न विनाशक विश्व विनायक तूच रे तू दयाळु देव माझा तू दयाळु देव माझा. 1893 साली लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. यापूर्वी 3 ते 4 हजार मंडळांचा यात सहभाग असायचा. आता मात्र ही संख्या 10,000हूनही अधिक झालेली आहे. म्हणूनच गणेशोत्सवाच्या मंडळातील मूर्तीची निवड करणं, तसंच जी मंडळं समाजोपयोगी कार्य करतात अशांची निवड करणं आता जिकिरीचं झालेलं आहे. आणि हे शिवधनुष्य पेललंय नवशक्ती आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला. आले गणराय हा सोहळा वीर सावरकर सभागृहात दादर इथे नुकताच पार पडला. आले गणराय या सोहळ्याची सुरुवात झाली सरस्वती स्तवनाने. सरस्वती ही विद्येची देवता. जय शारदे वागेश्वरी या सरस्वती स्तवनाने सभागृहातील वातावरण मंगलमय झाले. जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी विधी कन्यके विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी.
देवी दुर्गे भवानी देवी दुर्गे भवानी देवी दुर्गे भवानी देवी दुर्गे भवानी जगत जननी नारायणी सुखदायिनी देवी दुर्गे भवानी देवी दुर्गे भवानी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये खरं तर चुरस असते ती सर्वोत्कृष्ट देखावे सादर करण्याची. गणपतीची मूर्ती, देखावा कलात्मकरित्या साकारला जातो आणि समाज हितासाठी गणेशाच्या लोकाभिमुखतेचा वापर केला जातो. खरं तर अशा प्रकारच्या स्पर्धा ठिकठिकाणी होत असतात, परंतु सामाजिक कार्यावर भर देऊन तसंच लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सहभागी करून एक उत्तम व्यासपीठ नवशक्ती आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने उपलब्ध करून दिले आहे. या सोहळ्यात अनेक नामांकित आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचाही गौरव करण्यात आला. राज्यपाल श्री विद्यासागर राव यांच्या हस्ते श्रीमती राजश्री बिर्ला यांना नवशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरूप होतं. महिला सक्षमीकरणाचे व्रत यशस्वीपणे जपणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या प्रोजेक्ट शक्ती कार्याचा या सोहळ्यात नवशक्ती सन्मान देऊन गौरव करण्यात आला. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे प्रमुख प्रसाद प्रधान आणि श्रेया प्रकाश यांनी राज्यपालांच्या हस्ते नवशक्ती सन्मान स्वीकारला. महारत्न कंपन्यांच्या पंक्तीत बसण्याचा बहुमान संपादन करणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनलाही नवशक्ती सन्मान देऊन गौरवण्यात आलं. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या महाव्यवस्थापिका नंदिनी झाला आणि पी.के. मिश्रा यांनी राज्यपालांच्या हस्ते नवशक्ती सन्मान स्वीकारला. जंगल मंगलमय करून पर्यावरण जपणाऱ्या ACC सिमेंट कंपनीला तिच्या सामाजिक बांधिलकीच्या अमूल्य कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाचे प्रमुख मंगेश गुप्ते यांनी राज्यपालांच्या हस्ते नवशक्ती सन्मान पुरस्कार स्वीकारला. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीही लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक समाजोपयोगी, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. हे सगळे कार्यक्रम घराघरात पाहिले जातात आणि अनेक दूरचित्रवाहिन्यांच्या स्पर्धेत दूरदर्शननं आपलं स्थान आजही टिकवून ठेवलं आहे. प्रेरणा, नवरत्न, हिरकणी अशा अनेक पुरस्कार सोहळ्यांचं आयोजनही समाज हितासाठी करण्यात येतं. या सगळ्या कार्यक्रमांची संकल्पना आहे ती दूरदर्शन मुंबई केंद्राचे अप्पर महानिर्देशक श्रीयुत मुकेश शर्मा यांची. म्हणूनच राज्यपालांच्या हस्ते श्रीयुत मुकेश शर्मा यांचाही यावेळी इथे गौरव करण्यात आला. आले गणराय प्रोग्राम दूरदर्शन सह्याद्री ने इस बार जो किया, उसमें सबसे अच्छी बात ये थी कि प्रोग्राम को कि उसकी रूपरेखा, उसकी प्रेपरेशंस, वो कैसे होगा, मंडल्स के क्या शूटिंग करेंगे, हम कैसे दिखाएंगे, करते भी आ रहे हैं. लेकिन अब की हमारे साथ पहली बार फ्री प्रेस जर्नल और नवशक्ति ने जो सहयोग दिया है, मुझे उससे लगा है कि वो प्रोग्राम एक नेक्स्ट लेवल तक पहुंचा है. क्योंकि जो समाज प्रबोधन का जो कार्य हो रहा है, जो कि पेपर इंडिविजुअली कर रहा था, हम इंडिविजुअली कर रहे थे, आज हम मिल के सामने आए और हमने कहा नहीं, अगर आप लोग भी हमारा साथ देंगे तो हो सकता है इस एनवायरनमेंट को, जो आज इतना और दूषित हो चुका है, जैसे कि गणपति बने भी हैं, इससे पहले जो बने थे प्लास्टर ऑफ पेरिस के बना रहे थे लोग, हमने कोशिश की इस प्रोग्राम के थ्रू कि नहीं आप इको फ्रेंडली बनाइए. और ओवर द ईयर्स जो इनका लोकमान्य तिलक का आइडिया था कि समाज के लोग एक साथ जुड़ें, बैठ के करें, तो वो तो कंटिन्यूटी में होता ही रहा. साथ ही साथ नई पीढ़ी भी जुड़ी है. और एक अच्छी बात है कि नई पीढ़ी जो हम देख रहे हैं वो इस बात में जागरूकता ला रही है कि इको फ्रेंडली भी यूज़ करें और साथ ही साथ नॉइज़ पोल्यूशन भी कम करें. अगले साल फिर मेरी मानना है, मेरी धारणा है कि फिर मैं टाई अप करूँगा, चाहे वो नवशक्ति हो, चाहे कोई और प्रिंट मीडिया हो, लेकिन हम लोग सामने लाने की कोशिश करेंगे कि और थोड़ा सा इसमें सुधार हो सके. हमारे इनके विसर्जन के लिए और इनके नॉइज़ पोल्यूशन को अगर हम कम कर सकते हैं तो ओवरऑल मुझे लगता है कि ये एक बेहतर समाज बन सकेगा. और इस बार सबसे अच्छी बात ये भी रही कि नए गवर्नर महामहिम जो आए, उन्होंने भी हमारे इस प्रोग्राम को देखकर काफ़ी प्रसन्नता जाहिर की और वो उन्होंने पार्टिसिपेट भी किया और उन सारे मंडल्स को उन्होंने पुरस्कृत किया जिन्होंने कि अच्छा कार्य किया था या ऐसे मंडल बनाए थे जहाँ पर कि इको फ्रेंडली या इको फ्रेंडली समाज या इको फ्रेंडली चीज़ें यूज़ हुई थी. तो एक बार मैं सबको अपनी तरफ से और नवशक्ति को ख़ास तौर से और फ्री प्रेस को भी बधाई देना चाहूँगा जो हमारे साथ वो इस माहौल में इस प्रोग्राम में हमारे साथ आके जुड़े थे.
स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीची पाळेमुळे असून नागरी प्रशासन हे कार्यक्षम आणि पारदर्शी करण्यासाठी या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्याचं कार्य अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था गेली अनेक वर्ष करत आहे. हे कार्य कल्पकतेने आणि निष्ठेने पुढे नेणारे संस्थेचे महासंचालक आणि बडोद्याचे माजी महापौर रणजित चव्हाण यांनाही राज्यपालांच्या हस्ते नवशक्ती सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांना नवशक्ती सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. सातवाहन राष्ट्रकूट आणि चालुक्याच्या काळापासून श्री लंबोदराची करुणा भाकली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भावनिक आणि सांस्कृतिक ऐक्य जपण्यासाठी श्री लंबोदराची करुणा भाकली होती. पेशव्यांचे ते तर कुलदैवतच होते. म्हणूनच ही परंपरा जपली आहे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने आणि नवशक्तीने. आले गणराय या पुरस्कार सोहळ्याची निर्मिती झाली याच माध्यमातून. या स्पर्धेचं परीक्षण जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रोफेसर मंगेश राजा, दूरदर्शन मुंबई केंद्राचे अप्पर महानिर्देशक श्रीयुत मुकेश शर्मा, नेहरू आर्ट सेंटरच्या संचालिका श्रीमती नीना रेगे आणि नवशक्तीचे संपादक श्रीयुत प्रकाश कुलकर्णी यांनी 30 परीक्षकांसोबत परीक्षण केले आणि 3 मंडळांनी पारितोषिकं पटकावली. दैनिक नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नलनं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या सहकार्यानं अलीकडेच आयोजित केलेल्या नवशक्ती गणेश दर्शन स्पर्धेला मुंबई विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिलेला प्रतिसाद अत्यंत उत्साहजनक होता. तसंच एक सामाजिक संदेश देण्यामध्येही तो यशस्वी झाला असा मला विश्वास वाटतो. गणेशोत्सव आपण 29 सप्टेंबरपासून पुढे 10 दिवस साजरा केला. पण या स्पर्धेची तयारी खूप आधीपासून सुरू होती आणि ही स्पर्धा घेण्यामागं उद्देश एवढाच होता की महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातच नव्हे तर देशभर साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा एक ठोस संदेश या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिळावा. हजारो तरुण आपलं देहभान विसरून रात्रंदिवस गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी झटत असतात. त्यांची गणेशोत्सवाच्या मागं जी निष्ठा असते, जी निरपेक्ष बुद्धीनं काम करण्याची वृत्ती असते, ही आणि या मंडळांच्याकडे असलेलं आर्थिक पाठबळ यांचा सुरेख संगम झाला तर त्यातून काही फार मोठं कार्य उभं राहू शकेल असा विश्वास वाटल्यानं ही स्पर्धा आयोजित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि सह्याद्री वाहिनीनेसुद्धा त्याला आम्हाला छान प्रतिसाद दिला. या गणेशोत्सवाच्या काळात या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व गणरायांचं अगदी भाविकांना घर बसल्या दर्शन घडवण्यात आलंच, पण त्याचबरोबर ह्या गणेश मंडळांनी काही जे समाजोपयोगी उपक्रम केले होते त्यांची माहितीसुद्धा दूरदर्शनच्या वाहिनीवरून लोकांच्यापर्यंत पोहोचली. उदाहरणार्थ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या काही गणेशोत्सव मंडळांनी अवयवदान, साक्षरता प्रसार, आर्थिक सक्षमीकरण, महिलांचं सक्षमीकरण, व्यसनमुक्ती असे वेगवेगळे विषय घेतले होते. आणि हे पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला, थोड्या नव्हे 120 वर्षापूर्वी सुरू केलेला उत्सव आजही तितकाच महत्त्वपूर्ण आहे आणि सर्व लोकांना संदेश देण्यात तो यशस्वी ठरतो. आणि या मंडळांच्याकडं असलेली कलात्मकता, कार्य करण्याची वृत्ती, पुन्हा आर्थिक पाठबळ या सगळ्याचा सकारात्मक उपयोग व्हावा आणि हे करण्यासाठी म्हणून जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या क्षेत्रात काम करणारी जी मंडळं आहेत, काही मंडळी आहेत, त्यांचा सत्कार करून तो लोकांच्या समोर या मंडळाच्या कार्यकर्त्यापुढे ठेवावा अशी आमची कल्पना होती आणि तो उद्देशही साध्य झाला. विशेषतः मला सांगायला आनंद होतो की ही स्पर्धा आयोजित करण्यामागं मुख्यतः पर्यावरण रक्षणाचा संदेश देणं हा मुख्य संदेश होता. आणि आता शाडूच्या गणेश मूर्तीचा वापर अलीकडे वाढलेला आहे, ही एक समाधानाची गोष्ट आहे.
एकंदरीत सह्याद्री वाहिनीच्या सहकार्यानं नवशक्तीनं जी आयोजित केलेली स्पर्धा होती तिला गणेश मंडळांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पर्यावरणाचं रक्षण करणं आणि समाज प्रबोधनाचा अधिकाधिक संदेश देत या निमित्तानं उभं राहणाऱ्या साधन संपत्तीचाही चांगला विनियोग करण्याची कल्पना लढवणं हे सगळे उद्देश साध्य होतील असा मला विश्वास वाटतो. गणपती हा विविध रूपात आपल्याला चित्रांमधून, शिल्पांमधून आणि काव्यांमधून भेटतो. कधी तो मूषकारूढ असतो, कधी शत्रूशी युद्ध करीत असतो, कधी झोपाळ्यावर आरामात झुलतो, तर कधी विघ्नहर्ता म्हणून उभा असतो. महाराष्ट्रात जवळजवळ रजिस्टर्ड अशी 10,000हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. आले गणराय या स्पर्धेत यावर्षी 220हूनही अधिक मंडळांनी सहभाग घेतला. यातून सर्वोत्तम 3 गणेश मंडळांची निवड केली गेली. ही स्पर्धा 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात पार पडली. श्रद्धा, भक्ती आणि ज्ञानसाधना अशा 3 मार्गांनी स्त्री आपले आयुष्य समृद्ध करीत असतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमुळे समाजातील ऐक्य वाढते. गणेशाची मूर्ती साकार करताना तसंच विविधतेने नटलेले देखावे सादर करताना आपली प्रतिभाशक्ती बहरून येते. फोर्टच्या इच्छापूर्ती गणेश मंडळाला पहिलं पारितोषिक मिळालं. आपल्या आगळ्या वेगळ्या कारणानं गणेश भक्तांच्या मनात आदराचं स्थान प्राप्त करणाऱ्या मुंबईचा फोर्ट विभाग सार्वजनिक गणेश मंडळाचं हे 59वं वर्ष. त्यांनी साकारलाय इच्छापूर्ती गणेश पॅलेस. हा जो तुम्ही आमचा सेट पाहताय हा आम्ही इच्छापूर्ती गणेश चौकामध्ये आमचा मंडप असल्यामुळे आम्ही इच्छापूर्ती गणेश पॅलेस म्हणून त्याला संबोधित आम्ही हा काल्पनिक पॅलेस बनवलेला आहे. आणि ह्या पॅलेसला आम्हाला बनवायला साधारण 2.5 ते 3.5 महिने लागलेले आहेत. साधारण 80 ते 85 लोकांनी मिळून हा